नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनिअर सुरेश पवार सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 1994 पासून खरं तर ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत आणि आपण असं नेहमी म्हणतो, की देश उभारणीमध्ये इंजिनिअर्सचा फार मोठा वाटा आहे. तर तो ऑफकोर्स आहेच, पण त्याही बरोबर जे इंजिनिअर्स सरकारचे किंवा प्रशासनाचे जे प्रकल्प आहेत, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे इंजिनिअर काम करत असतात, त्यांचा त्याच्यात कायमच वाटा मोठा आहे असं मला वाटतं. कारण सर्वसामान्यांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, गरजूंपर्यंत ते या सरकारी योजना त्यांच्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून नेत असतात आणि त्यामुळेच त्या सगळ्या योजना लोकांपर्यंत पोहोचत असतात. त्यापैकीच एक जण माझ्यासोबत आहे. त्यामुळे थेट आपण वेळ न घालवता थेट गप्पांना सुरुवात करूया. त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता? त्यांना आलेले अनुभव कसे होते? आणि या क्षेत्राकडे एकंदर बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय आहे? हे सगळं आपण जाणून घेणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर नमस्कार सर. नमस्कार. आपण आता अशी गप्पांना सुरुवात करूया. ते म्हणजे थोडीशी फ्लॅशबॅकमध्ये जाऊन, थोडं भूतकाळात जाऊन नक्की. आणि आधी विचारायचं म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? की शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडावं अ, याच्यामागची प्रेरणा कुणाची होती? ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपण पण हे क्षेत्र चांगलं दिसतंय, आपण याच्यात करिअर बरोबर. करावं. तर तो शैक्षणिक प्रवास कसा होता? बरोबर. माझं गाव सातारा जिल्ह्यामध्ये पाटण म्हणून गाव आहे. अच्छा. तालुक्याच्या ठिकाणी माझा शैक्षणिक माझी कारकिर्दी सुरुवात झाली. मी 10वी पर्यंत शिक्षण माझ्या गावात करून 11वी-12वी सायन्स तिथं केलं. त्याच्यानंतर मी 11वी-12वीलाच माझा सिव्हिल व्होकेशनल कोर्स होता. आणि मला पहिल्यापासून अशी आमच्या एका मावशीचं वगैरे घराचं काम चालू होतं, ते करत असताना मला त्या क्षेत्राची आवड निर्माण झाली. मग मी व्होकेशनल सिव्हिल कोर्स ठेवल्यामुळं मला डिप्लोमाला डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन मिळालं कराड गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक येथे. आणि मी तिथं सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा 1994ला पास आउट झालो. वा. तर ग्रामीण भागातून आल्यामुळे थोडी आवड होती आणि मेहनत करायची माझी ताकद होती मला. तयारी होती. बरोबर आहे. मग हा झाला शैक्षणिक पार्श्वभूमी. पण आता याच्यानंतर खरं तर स्ट्रगल चालू होतं एक इंजिनिअरचा. बरोबर. ते म्हणजे की आपण सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस तुम्ही कुठं केली तेही आम्हाला ऐकायचंय आणि त्याच्यानंतर वैयक्तिक कन्सल्टन्सी सुरू केली. तेव्हा जो पहिला प्रकल्प केला, तर त्या प्रकल्पाबद्दल काय सांगाल? कारण थोडं टेन्शन असतं, प्रेशर असतं. बरोबर. कसा पूर्ण होईल? आपल्याला बरोबर. थोडंसं नॉलेजबद्दल भीती वाटत असते. तर तो अनुभव कसा होता? बरोबर. तर 94ला मी डिप्लोमा पास झाल्यानंतर रिझल्ट लागायच्या अगोदरच मी मुंबईत जॉब पकडला. अच्छा. माझ्या प्रोफेशनल प्रोव्हिजनल पासिंग सर्टिफिकेटवर मुंबईला एका बिल्डर होते ते प्रायव्हेट कंपनी, त्याच्यामध्ये जॉब पकडला तिथे मुंबईला. आणि तिथून माझी सुरुवात झाली कारकिर्दीची. वा. तिथे मी 3 वर्ष जॉब केल्यानंतर मग गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एक फर्म होती, त्याच्यामध्ये जॉईन झालो. ओके. आणि ते काम मुंबईमध्ये 2-3 वर्ष काढल्यानंतर एक नाशिकमध्ये मला आमच्या त्या कंपनीला दादासाहेब फाळके स्मारकाचा प्रोजेक्ट मिळाला. त्यानिमित्ताने नाशिकमध्ये माझी एंट्री झाली. अच्छा. व्हेरी गुड. आणि मग त्याच्यानंतर जो पहिला वैयक्तिक प्रोजेक्ट केला तो कुठला, काय आठवतंय का? आम्ही त्या जॉब 12 वर्ष केली. एक तप आम्ही पूर्ण काम केली आणि एक तप अनुभवाशिवाय कोणताही व्यवसाय करू शकत नाही. बरोबर. तर महत्वाचा अनुभव आहे. आम्ही तिथं 12 वर्ष पूर्ण अनुभव घेतला. गव्हर्नमेंटचे कामं कशी चालतात, काय करतात. त्या फर्ममध्ये आम्हाला पूर्ण फ्रीडम दिलं होतं काम करायचं आणि त्याचा आम्ही फायदा उचलला. आम्हाला सगळं टेंडरिंग, एक्झिक्युशन वगैरे सगळं त्याच्यामध्ये समजलं. ओके. आणि मग आम्ही स्वतः 2005 साली क्लासिक असोसिएट नावानं फर्म चालू केली. माझ्याबरोबर माझे 4 पार्टनर आणि आम्ही 5 जणांनी मिळून ती फर्म चालू केली 2005 साली. क्या बात आहे. आता आपण या क्षेत्रातल्या मग काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही नाशिक आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात सुद्धा आपली कामं चालू आहेत. बरोबर. तर आणि गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्समध्ये आपण जास्त आहे. Yes. तर मग या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण यामध्ये फार आहे. बरोबर. आणि तुम्ही ज्या क्षेत्रात करताय त्याच्यात तर कदाचित रुरल पार्ट असेल, त्यामुळे तिथेही जास्त असेल. बरोबर. आणि अशा अकुशल कामगारांना काही महत्त्वाची जबाबदारी दिली गेली तर कधीतरी धोका किंवा दुर्घटना सुद्धा होऊ शकते. बरोबर. तर तुम्ही ही परिस्थिती कशी हाताळता साईटवर? बरोबर. तर आमची सगळी कामं आता सध्या चालतात ते आदिवासी विभागाची जास्त कामं चालतात आणि इंटेरियर भागात सगळे चालतात. म्हणजे जिथं पाण्याची सोय नसती, लाईटची सोय नसती, अशा ठिकाणी आम्ही मग तिथं लेबर येणं पण अवघड होतं. कारण नेटवर्क नसतं, मोबाईल असतं. मोबाईल फार गरजेचा आहे लेबर लोकांना. मोबाईल पाहिजे, सगळं सुविधा पाहिजे. तर तिथं लेबर येणं फार अवघड असतं. बरोबर. मग त्या ठिकाणी आम्ही त्यांना राहायची सोय, त्यांच्यासाठी हट्स बांधून देतो, पाण्याची सोय करतो. पुन्हा नेटवर्किंगसाठी एखादा हे लावून लोकल नेटवर्किंगची प्रोव्हिजन करून देतो, जेणेकरून त्यांना घरच्या लोकांशी वगैरे त्यांना बोलता आलं पाहिजे, आलं पाहिजे. आणि आम्हाला त्यांना देतो मग सगळ्या फॅसिलिटी, जेणेकरून ते काम करावं, त्यांचं मन लागावं. असं थोडा एक्स्ट्रा पगार पण देतो आम्ही त्यांना रेग्युलर शहरापेक्षा. त्यामुळे ती कसरत करून काम करावं लागतं, लेबर सांभाळून करण्याचं म्हणजे. बरोबर आहे. दुसरं, शासकीय प्रकल्पांवर काम करताना आतापर्यंत कुठले कुठले प्रकल्प तुम्ही हाताळले आहेत? साधारणपणे त्याची काही नावं आणि थोडे डिटेल सांगता येतील का? बरोबर. शासकीय प्रकल्पामध्ये एक चांगला म्हणजे आत्ताच आम्ही गेल्या महिन्यामध्ये
कल्याणला RTOचा एक बिल्डिंगची पूर्ण केली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. तर ती फार सुंदर बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगचं एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा सरनाईक साहेबांनी कौतुक केलं आणि ती आम्ही डिपार्टमेंटला हँडओव्हर केली. तर ती बिल्डिंग फार सुंदर आम्ही आता बनवलेली आहे जस्ट. वा. दुसरं आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, पण तो म्हणजे ना, तुम्ही मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं कायम या विकासाच्या कामांमध्ये किंवा लोकांपर्यंत नेण्यामध्ये या बेसिक फॅसिलिटी याच्यासाठी काम करताय. त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून तुम्हाला जर विचारलं तर तुम्हाला आता काय वाटतं, शासनानं आता कुठल्या क्षेत्रांवर आता खरं तर काम करण्याची गरज आहे नाशिक जिल्ह्यासाठी, की ज्याच्यात एक भविष्यात एक सर्वांगीण बदललेलं नाशिक आपल्याला जर बघायचं असेल तर? नक्कीच. नाशिक सध्या म्हणजे आता मुंबई आणि पुण्याचा असा त्रिकोण साधण्यासाठी नाशिक फार महत्वाचं आहे. नाशिकच डेव्हलपमेंटला शिल्लक राहिलेलं आहे आणि मुंबई पण फुल झालेलं आहे, पुण्याला पण गर्दी झालेली आहे. तर नाशिकला भरपूर स्कोप आहे डेव्हलपमेंटसाठी. नाशिकला थोडी इंडस्ट्रीमध्ये जर आले, इंडस्ट्री चांगल्या किंवा IT जर सेक्टर आले तर त्याच्या रिलेटेड बाकी सगळ्या डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन मध्ये भरपूर होण्याचे चान्सेस आहेत. तर सरकारनं थोडं IT आणि इंडस्ट्रीला थोडा जर सपोर्ट केला तर ऑटोमॅटिक कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री पण झूम होऊन जाईल. तुम्ही आता जर सांगितलं तसं इंडस्ट्री हा फार महत्वाचा फॅक्टर आहे, कारण एक इंडस्ट्री आली की त्याच्याबरोबर लेबर येतात, रस्ते, पाणी, वीज सगळंच येतं. बरोबर. तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत जर चांगल्या इंडस्ट्रीज इथे आणायच्या असतील तर? इंडस्ट्रीला दिली पाहिजे, फॅसिलिटी दिली पाहिजे, त्यांना थोडं सवलती दिल्या पाहिजेत प्रत्येक दृष्टीमध्ये, त्यामुळे ते यायला उत्सुक होऊन जातील. बरोबर. आणि बाकी बाहेरच्या लेबर लोकांना पण थोडा सपोर्ट केला पाहिजे. सगळे लेबर बाहेरचेच आहेत, त्यांना थोडे सपोर्ट केला पाहिजे त्यांच्याकडून, शासनाकडून जेवढा होईल तेवढा, म्हणजे ते जेणेकरून येतील नाशिकमध्ये. आता एक अवघड प्रश्न तर म्हणजे असा की मागच्या आपण 30 वर्षांपासून ऑलमोस्ट तुम्ही या क्षेत्रात काम करताय, तर त्यातला एकच प्रोजेक्ट असा निवडायची वेळ आली की जो तुमचा सर्वोत्तम प्रोजेक्ट असेल असं म्हणू, किंवा तो आवडता आहे, जवळचा आहे, किंवा हा कायम आठवणीत राहील, आयकॉनिक प्रोजेक्ट, तर कुठला सांगाल? आता मी केलेल्या प्रोजेक्टमध्ये भरपूर केले, पण एक आयकॉनिक प्रोजेक्ट जर करायचं सांगायचं म्हटलं तर एक मनमाडची कोर्टाची बिल्डिंग मी केली होती एक 10 वर्षापूर्वी. तर ती बिल्डिंग करताना कोर्ट चालू ठेवून मी ती बिल्डिंग करायची होती. तर मी कोर्ट एक दिवस पण बंद न ठेवता ते काम केलं. छोटं असलं तरी ते काम, म्हणजे शासकीय कामात अडथळा न आणता मी कन्स्ट्रक्शनचं नवीन कोर्टाची बिल्डिंग उभारून त्यांना ताब्यात दिली ती बिल्डिंग. तर ते दगडाची बिल्डिंग होती, फार सुंदर होती. तर ते एक चॅलेंजिंग काम होतं आणि आम्ही वेळेत ते पूर्ण केलं. म्हणजे एक पूर्वी नाटक आलेलं शांतता कोर्ट चालू आहे, तसंच तुमचं कोर्ट चालू असताना ती शांतता पण तुम्हाला काम करायचं असं. आणि असा एखादा प्रकल्प जो काम करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? तसं करताना मी जव्हारचं एक हॉस्पिटलचं काम होतं आणि हॉस्पिटलचं काम नेमकं मिळालं आम्हाला, आणि त्यावेळेला कोविडची सुरुवात झाली. तर ते कोविडच्या ह्याच्यामध्ये लोकांना पण हॉस्पिटल तयार करून द्यायचं होतं आणि कोविडची परिस्थिती पण हँडल करायची होती. तर ते आम्ही हॉस्पिटल चालू ठेवत पेशंटची म्हणजे गैरसोय न करता ते हॉस्पिटल आम्ही काम पूर्ण करून दिलं आणि कोविडच्या पिरियडमध्येच ते काम हस्तांतरित करून दिलं. आणि दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये सिमेंट आणि स्टील हे 2 महत्वाचे घटक आहेत. त्यापैकी जर स्टील सिलेक्शनची वेळ आली तर तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? बरोबर. स्टील फार महत्वाचा घटक आहे कन्स्ट्रक्शन मध्ये, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये. जर बेसिकली तर आम्ही स्टीलची हे बघतो, त्याची बाबा हे ग्रेड कोणती आहे, TMT आहे, त्याच्यात काही मटेरियल त्यांनी वापरलेलं आहे, केमिकल कंपोजिशन काय आहे, तर त्या दृष्टीने आम्ही यूज करतो. तर आम्हाला आयकॉन बरं वाटतं सगळ्यामध्ये. आयकॉन खरोखर क्वालिटीमध्ये ते स्टील तयार करतात आणि आम्ही मोस्टली ते स्टील वापरतो. आमची कामं पण मजबूत होतात आणि छान होतात. वा. म्हणजे आयकॉन तर तुम्ही वापरताच. म्हणजे आयकॉनच्या बाकीच्या पॅरामीटर्स म्हणजे सर्व्हिस असेल, डिलिव्हरी, अवेलेबिलिटी, याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, आयकॉनची सर्व्हिस पण चांगली आहे, वेळेवर मटेरियल मिळतं, डिलिव्हरी पण मिळते. आमचं म्हणजे काम थांबत नाही, ते वेळेवर मटेरियल देतात आणि सर्व्हिस पण देतात. काम चालू हो, चांगलं होऊन जातं काम, त्याच्यामुळे ती त्यांच्याकडून आम्हाला चांगली सोय मिळते. वा. आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे नवीन तरुण इंजिनियर्स येतात, ज्यांना आयदर अशी स्वतःची प्रॅक्टिस करायची त्या तुमच्यासारख्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये ज्यांना जास्त काम करायचंय, तर त्यांच्यासाठी काय तुम्ही सल्ला द्याल? नक्कीच आजचा तरुणांना एक सल्ला राहील की तरुणांनी फार मेहनत करावी. सुरुवातीला 10-12 वर्ष तर पॅकेजचा विचारच करू नये, पूर्ण अनुभव घ्यावा आणि झोकून काम करावं. तुमच्याकडे एकदा अनुभव आला, तुम्ही परिपक्व झाला की तुमच्याकडे भरपूर लोक पाठीमागे लागतील जॉबसाठी. सुरुवातीलाच तुम्ही थोडं, सिव्हिलचं क्षेत्र असं आहे की IT ह्याच्याशी कम्पेअर नाही केलं पाहिजे. सिव्हिलला सुरुवातीला मेहनत आहे आणि त्याचं फळ नंतर मिळतं. तर ते मुलांनी सिव्हिलच्या फील्ड मधल्या इंजिनिअरिंगच्या काम करणाऱ्या मुलांना मी सल्ला देतो की त्यांनी सुरुवातीला मेहनत घ्या, अनुभव घ्या, तुमच्या पाठीमागे यश नक्की आणि सगळे तुमची व्हॅल्यू एकदम मार्केटमध्ये चांगली होऊन जाईल, तुमचा अनुभव चांगला असेल तर. फक्त मेहनत करा. क्या बात.
सो हे होते इंजिनियर सुरेश पवार सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे फील्ड काय कॉम्प्युटर इंजिनियर सारखं ऑफिसमध्ये बसून कॉम्प्युटरच्या समोर नाही. काम करण्याचं नसून हे फील्डमध्ये साईटवर जावं लागतं. लेबर लोकांशी तुमचा संपर्क येतो, बाकीच्या जगाशी संपर्क येतो. त्यामुळे जर तुमची मेहनतीची तयारी असेल तर या क्षेत्रामध्ये नक्की या. या क्षेत्रात तुम्हाला यश नक्की मिळेल. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. नक्की नक्की थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू.